पुढची महत्त्वाची बातमी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार असल्याची मोठी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. अजित पवारांबाबत 2 दिवसांपूर्वी सिव्हिल एव्हिएशननं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय आणि त्यामध्ये सर्व बाबींचा खुलासा केल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय. ज्या पद्धतीने तुम्ही खात्याचे मंत्री आहात, डीजीसी कडून अहवाल येणं अपेक्षित होतं आतापर्यंत, काय स्टेटस आहे? कारण सातत्याने म्हणजे अर्थात रोहित पवार असेल इतर लोक आरोप करतायत, त्याच्यामध्ये काय तथ्य येतात अण्णा? नाही, परवा तुम्ही पाहिलं असेल की मंत्रालयाच्या वतीनं DGCAच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जे दिलं गेलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 महिन्याच्या आत आम्हाला आयकाओच्या नियमाप्रमाणे प्राथमिक अहवाल देणं आम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे आयकाओच्या नियमाप्रमाणे ॲज अ रूल फ्रॉम आयकाओ आम्हाला 1 महिन्यात प्राथमिक अहवाल म्हणजे 28च्या अगोदर तो येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट बाकी काही गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्राथमिक अहवाल येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य होईल. हे जे आरोप करतायत रोहित पवार, ह्याच्यात किती तथ्य वाटतं अण्णा तुम्हाला? तुम्ही कारण सातत्याने खात्याचे मंत्री आहात. मी त्याच्यात जाणार नाही. शेवटी ज्याचं त्याचं काहीतरी मत असू शकतं, ते त्यांचं मत मांडतायत. शेवटी एकदा चौकशी होईल, अहवाल येतील, मग खरं काय ते सत्य येईल. त्यामुळे मला असं वाटतं ज्याला तो कुणालाही बोलायचा अधिकार आहे ते त्यांची भूमिका मांडतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.